नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्श विद्या या शैक्षणिक YouTube चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 10वी करिता असलेला श्रेणी विषय जलसुरक्षा यातील तिसरा उपक्रम लिहिणार आहे। त्याचे नाव आहे पर्जन्यमापक तयार करून पावसाळ्यात तुमच्या परिसरातील एका आठवड्यात पर्जन्यमानाची नोंद घेणे। चला तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया। 1. उपक्रमाचा उद्देश 1. पर्जन्यमापक तयार करून पावसाळ्यातील पर्जन्यमानाची मोजणी करणे। 2. पर्जन्यमान मोजण्याची शास्त्रीय पद्धत समजून घेणे। 3. नैसर्गिक घटकांचे मापन व वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण करण्याचे कौशल्य विकसित करणे। 4. पर्जन्य व शेती पर्यावरण यांच्यातील संबंध अभ्यासणे। 2. उपक्रमासाठी नियोजित कालावधी एकूण कालावधी 8 ते 10 दिवस। 1. दिवस 1. पर्जन्यमापक तयार करणे व योग्य ठिकाणी ठेवणे। 2. दिवस 2 ते 8. दररोज ठराविक वेळी पावसाचे मोजमाप करणे आणि नोंदी ठेवणे। 3. दिवस 9. मिळालेल्या नोंदींचे विश्लेषण करणे। 4. दिवस 10. निष्कर्ष मांडून अहवाल तयार करणे। 3. साहित्य व उपकरणे रिकामी पारदर्शक प्लास्टिक बाटली 1.5 किंवा 2 लिटर कात्री किंवा ब्लेड स्केल मापनपट्टी मार्कर पेन टेप किंवा गोंद वही व पेन नोंदीसाठी। 4. उपक्रमाची कार्यपद्धती 1. पर्जन्यमापक तयार करणे 1. प्लास्टिक बाटलीचा वरचा भाग कापून उलटा करून फनेल सारखा खालच्या भागात बसवा। 2. बाटलीच्या बाजूला स्केलच्या सहाय्याने मापाच्या खुणा करा सेमी मध्ये। 3. बाटलीला टेपने मजबूत करा। 2. स्थापना 1. पर्जन्यमापक उघड्या जागेत इमारती किंवा झाडांच्या सावलीपासून दूर ठेवा। 2. तो जमिनीवर स्थिर राहील याची काळजी घ्या। 3. नोंद ठेवणे 1. रोज ठराविक वेळी उदा सकाळी 8 वा पर्जन्यमापकातील पाण्याची पातळी मोजा। 2. वहीत दिनांकासह मोजमाप लिहून ठेवा। 1. विश्लेषण 1. आठवड्याभरातील नोंदी एकत्र करून सरासरी पर्जन्यमान काढा। 2. माहिती तक्त्याच्या स्वरूपात मांडून त्यावर चर्चा करा। 5. आकृती व छायाचित्रे 1. आकृती 1. पर्जन्यमापकाची रचना बाटली मापखुणा स्नेल। 2. आकृती 2. पर्जन्यमापक ठेवलेले स्थान। 3. आकृती 3. मोजणी करताना विद्यार्थ्याचे छायाचित्र। 4. आकृती 4. एक आठवड्याची नोंद असलेला तक्ता। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या सर्व आकृत्यांचे नमुने दिलेले आहेत। आपण यांचा आधार घेऊन आकृत्या काढू शकता। 6. उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना 1. पर्जन्यमापकाची कार्यपद्धती व त्याचा उपयोग। 2. पावसाचे प्रमाण हे प्रदेश दिवस व हवामानानुसार बदलते। 3. वैज्ञानिक प्रयोगामध्ये सातत्याने निरीक्षण व नोंदी ठेवणे किती महत्त्वाचे आहे। 7. यातून नवीन काय शिकलात? 1. पर्जन्यमापक स्वतः तयार करता येतो हे शिकलो। 2. हवामानाशी संबंधित माहिती संकलन व त्याचे विश्लेषण करण्याची कौशल्ये वाढली। 3. नैसर्गिक घटकांचे मोजमाप करणे हे शास्त्रीय पद्धतीने शक्य आहे। 8. निष्कर्ष 1. पर्जन्यमापकाद्वारे पावसाचे प्रमाण मोजणे सोपे आणि शास्त्रीय आहे। 2. हवामान आणि शेती यांचा परस्पर संबंध समजण्यास मदत झाली। 3. नियमित नोंदी ठेवल्यास पर्जन्यमानाचे पॅटर्न ओळखता येतात। 9. उपक्रमाविषयी आपले अनुभव 1. स्वतः तयार केलेल्या साधनाने माहिती मिळवताना आत्मविश्वास वाढला। 2. काही दिवस पाऊस कमी किंवा जास्त असल्याने तुलना करणे रोचक वाटले। 3. दररोज निरीक्षण करताना सातत्य राखणे आव्हानात्मक होते। 10. पालकांची मदत 1. साहित्य गोळा करण्यात मदत केली। 2. पर्जन्यमापक ठेवण्यासाठी योग्य ठिकाण सुचवले। 3. नोंदी लिहिण्यात व सुरक्षिततेत सहकार्य केले। 11. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती या ठिकाणी संबंधितांची नावे लिहायची आहेत। 1. शिक्षक 2. गावातील ज्येष्ठ व्यक्ती हवामानाविषयी माहिती दिली। 3. मित्र किंवा मैत्रीण नोंदी ठेवण्यात मदत। 12. संदर्भ साहित्य 1. शालेय विज्ञान पाठ्यपुस्तक इयत्ता 7वी किंवा 8वी। 2. हवामान व पर्जन्यमानाशी संबंधित शालेय ग्रंथालयातील पुस्तके। 3. इंटरनेटवरील शैक्षणिक लेख उदा रेन गेज एक्सपेरिमेंट फॉर स्टुडंट्स। आठवडाभराच्या पर्जन्यमानाची नोंद तक्ता आठवडाभरच्या पावसाची नोंद या ठिकाणी दिलेली आहे। हे या ठिकाणी बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा। आपण जर नवीन असाल
आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे मोफत असते बरं का. धन्यवाद.